सध्याच्या पोस्ट मॉडर्न युगात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत। सदरक्षणाय खलनिग्रहणाय अशी शपथ घेत विद्या पंडित मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकारी पदावर पोहोचते। पंडितांच्या घरची सून आणि पोलीस खात्यात एसीपी अशी तारेवरची कसरत करत स्वतःचं अस्तित्व शोधणाऱ्या विद्याची कथा म्हणजेच सदरक्षणाय। खलनिग्रहणाय याप्रमाणे सज्जनांचं रक्षण करेल आणि दुर्जनांचा नायनाट करेल। मुंबई दहशतवादी हल्ल्याची गुंतागुंतीची केस सांभाळणारी विद्या पंडित साकारतीये मानसी साळवी। तिच्या बरोबरीनेच तुषार दळवी, बाळ धुरी, सागर तळाशीकर, सुहास थत्ते, राहुल फाळके यांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। माय पापा इज माय बडी। तो मला सकाळी उठवतो, अंघोळ घालतो, एका मिनिटात अख्खा होमवर्क चेक करतो। आम्ही दोघं फुटबॉल खेळतो, भांडतो, मारामारी करतो। ही इज अ मॅजिशियन। आणि माझी मम्मी ती त्या सगळ्यांना पकडते जे दुसऱ्यांना त्रास देतात। पोलीस आहे ना ती। सदरक्षणाय खलनिग्रहणाय याप्रमाणे सज्जनांचं रक्षण करेल आणि दुर्जनांचा नायनाट करेल। सदरक्षणाय या चित्रपटात मी एसीपी विद्या पंडित हिची भूमिका करते आणि एसीपी विद्या पंडित ही मुंबई क्राईम ब्रांचची एक पोलीस अधिकारी आहे आणि तिच्या आयुष्यात करिअर आणि घर सांभाळून म्हणजे नुसतंच घर नाही किंवा नुसतं किचनच नाही तर तिला एक लहान मुलगा आहे, तिचे सासू सासरे, तिचा नवरा, या सगळ्या गोष्टींना सांभाळून कशी कथा पुढे जाते त्याबद्दलचा हा चित्रपट आहे। अहो सगळ्यांच्या सुना नोकऱ्या करतात पण हिचं ना प्रत्येक वेळेला हे असं आहे। अगं तिची पोस्टच तशी आहे। ती ज्या पोस्टला आहे ना त्यात अशा काही गोष्टी असतात की नाही टाळता येत। मग घरात पण तिची जी पोस्ट आहे ना त्या पोस्टलाही काही गोष्टी टाळता येत नाहीत। आपण आपली घरची कामं करायला बाहेरच्या माणसांना ठेवतो आणि एक दिवस ते आले नाहीत ही सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात कारण घर शेवटी आपलं असतं। विद्या पोळ्या करताना युनिफॉर्म काढशील ना, नाहीतर आम्हाला कडक पोळ्या खायला लागतील। हे बघ तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस। जगात उजेड आणणाऱ्यांना स्वतःच्या घरातल्या अंधाराकडे काही काळ दुर्लक्ष करावंच लागतं। गोष्ट अशा एका वळणावर येऊन ठेपते की आतापर्यंत जो काही प्रवास चाललेला आमच्या कुटुंबाचा, जे काही सगळं सुखी कुटुंब असं दिसतंय ते संपूर्णपणे कलाटणी मिळते त्याला आणि अक्षरशः उलटापालट होऊन जाते। कुटुंबाची एकूणच सगळ्यांची जीवन अस्ताव्यस्त होऊन जातात आणि त्या घटनेला जबाबदार हा मी असतो, माझं कॅरेक्टर असतं। त्यामुळे जर या गोष्टीतलं माझ्या रोलमधलं वेगळेपण जर म्हटलं तर की सगळ्याच गोष्टी इथं मी रिव्हील करणं शक्य नाही आहे, पण एक मात्र नक्की की एक आत्तापर्यंत ज्या रूपात तुम्ही मला पाहिलं आहे त्यापेक्षा एक नक्कीच वेगळ्या रूपात तुम्हाला मी बघायला मिळेल। शुभम मी जरा कामात आहे बच्चा, मी तर नंतर फोन करू। I miss you, मम्मी। I miss you। शुभमला त्याचे आई बाबा त्यांच्या जागीच दिसायला हवेत, हे आपलं अंडरस्टँडिंग आहे की कधी कधी मी त्याच्यासाठी त्याची आईही बनतो। पण मला सांग विद्या, तुला असं नाही का वाटत की आपलं हे अंडरस्टँडिंग आपण त्याच्यावर लादतो? त्या दिवशी तुझ्या मम्मानं तिच्या आयुष्यातलं पहिलं एन्काउंटर केलं होतं। डिस्काव डिस्काव। या वयात मुलांना परिकथा सांगायच्या असतात, एन्काउंटरच्या गोष्टी नाहीत। ॲक्शन ओरिएंटेड फिल्म माझ्या वाटेला आली होती आणि माझे जे प्रोड्युसर आहेत मिस्टर जयंत गिलाटर आणि आमचे दिग्दर्शक विक्रम लाबे यांनी माझ्यामध्ये खूपच कॉन्फिडन्स दाखवला आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा होता की एका 2 वर्षाच्या गॅपनंतर मी पुन्हा काम सुरू करणार होते, त्याच्यामुळे ती सुद्धा थोडी धाकधूक होती आणि काम सुरू करणं म्हणजे असा नॉर्मल किंवा अशी जरा मुलीसारखे जे रोल असतात ना ते जरा इझी होऊन जातात, पण सडनली असं ऑलमोस्ट एका हिरोचा रोल असल्यासारखी स्क्रिप्ट त्यांनी मला ऑफर केली आणि आय एम क्वाइट हॅपी आणि मी खूप लकी आहे की मला ही स्क्रिप्ट मिळाली। लेकिन ये सब करते वक्त यू आर नॉट ऑन ड्यूटी, यू आर ऑन लीव। डू यू हॅव एन एक्सप्लेनेशन? तुम्हीच आम्हाला शिकवलं, वन्स अ कॉप ऑलवेज अ कॉप। कथा जी आहे ती USP आहे
आणि पहिल्यांदाच मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हिरोईन बेस्ड फिल्म आणि ते सुद्धा पोलीस इन्स्पेक्टर, ती ॲक्शन करते, फाईट करते, गँगस्टर्सच्या मागे धावते आणि ते सुद्धा एक सिक्वेन्स असा आहे की ती रस्त्यातच एका गँगस्टरला बघते आणि तिला वाटतं की हा गँगस्टर तर पळतो आहे, त्याच्या मागे धावते. तिने साडी नेसली आणि साडी नेसून ती त्या चेस करते आणि पाठलाग करते आणि मग दोघांमध्ये ॲक्शन वगैरे होतं. मला असं वाटतं की ॲज अ ग्रँडर हिंदी लेवलसारखंच असायला पाहिजे, म्हणून मी याच्यात टेक्निकली कुठेही कॉम्प्रोमाइज न करता म्हणजे माझे जे टेक्निशियन्स आहेत या पिक्चरमध्ये, माझे एडिटर किंवा माझे फाईट मास्टर किंवा माझा कॅमेरा, हे सगळे माझ्याबरोबर हिंदीमध्ये काम करणार आहेत आणि म्हणूनच हे सगळ्यांमुळे शक्य झालं की मी एक उत्कृष्ट म्हणजे टेक्निकली साऊंड फिल्म तुम्हाला देऊ शकतो. माय रेसिग्नेशन. घट्ट बांधलेले कथानक, उत्तम दिग्दर्शन आणि दर्जेदार व्यक्तिरेखा यांनी ॲक्शन पॅक्ड हिंदी सिनेमांच्या तोडीस तोड असणारा हा सिनेमा मराठी प्रेक्षकांना आपलासा वाटेल, खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.